सर्वात प्रथम हे जे खरेदी विक्री संघाचा विजय सर्व जे आम्हाला उमेदवारांनी निवडून दिलं त्यांना अर्पण करतो. कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकर, बापूसाहेब देशमुख गोरठेकर, कैलासवासी माजी खासदार वसंतराव चव्हाण साहेब व आमच्यासोबत बंडू पाटील, सर्व आमची टीम यांना पहिला अर्पण करतो. काल NTVचं एक चुकलं की तुम्ही प्रश्न मला विचारायचं होतं की जमीन इकून कोण खाली, कारण की बँकेचा डायरेक्टर मी आहे. कारण की बँक कोण इकून खाली ते यांना न माहीत असताना मला सरच्या आणि कुलकर्णी साहेबाच्या बुद्धीची क्यू येते. सगळ्यात आधी सरचं म्हणतात आता विजन नाही, विजन यांना बँकेवर बसायचं आहे, अध्यक्षाचे स्वप्न पडाले आहेत. अहो ज्या वेळेस जे जमीन विकली खरेदी विक्री संघाची त्यावेळेस प्रशासक होता खरेदी विक्री संघावर आणि बँकेवर कलेक्टर प्रशासक होता. कलेक्टरनं तर पूर्ण जमीन विकणार होती. कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकरांनी दबाव आणून जेवढी रक्कम आहे तेवढीच विका लावून ते बाकीची जमीन खरेदी विक्री संघाला ठेवली. आज त्या ठेवल्यामुळे त्या खरेदी विक्री संघ नांदेड जिल्ह्यामध्ये आपला एकमेव खरेदी विक्री संघ आहे की एकाचं बी देणं बाकी नाही. दर महिन्याला आपल्याला कमीत कमी 30-40 हजार रुपये आपल्याला भाडं उत्पन्न येते आणि म्हणतात जमीन विकली. अरे जमीन आम्ही विकणारे नाही. सगळ्यात आधी तुम्ही आम्हाला सांगाव, वागलवाडा कारखान्याचे शेअर्स माझ्या आजोबानं जमा केले होते. तू घेऊन म्हणाला सहकारचं, तू म्हणालास तर एकतरी तुझी संस्था दाखव की सहकार संस्था तुझी आहे. कारखाना प्रायव्हेट काय सांगालास तू? सहकारमध्ये तुझं काय आहे दाखव ना. आमच्याकडे सहकारमध्ये खरेदी विक्री संघ आता आमच्या हातात आहे, मार्केट कमिटी आमच्या ताब्यात आहे आणि सांगतो सहकार सत्र माझ्या एवढं चांगलं चालवत नाही. बँक पे प्रायव्हेटायझेशन आहे. तुझेच घरचे कार्यकर्ते दे मला ओपन शेअर्स. आजच्या घडीला ओपन चॅलेंज करतो, MUEKचे शेअर्स देत असलं तर मला सांगावं. अख्खी प्रॉपर्टी इकल पण तुझं शेअर्स घेईल. तू कितीला शेअर्स काढ म्हणाव. माझ्या भावाच्या समोर मी शब्द द्यालो, तुझं शेअर्स काढ. तुझा 50% शेअर्स मी घेणार गेला तर या जनतेला तोंड दाखवणार नाही. पुन्हा मग तुझी इलेक्शन लाव म्हणाव सहकारची कारखान्याची, मग ओपन शेअर्स कर म्हणाव, मग तू निवडून येतोस काय बघू ते बी बघू. बँकेचं ज्या वेळेस माझा मोठा भाऊ इथंच आहे, मी एकदा माहितीचा अधिकार टाकला. इथं मोठे काका आहेत माझे सुभाष काका, हे दोघच मला मॅनेज केले की जाऊ दे आपलं कुत्र वय कुत्र्याला तुकडा टाकल्यानंतर वापिस घ्यायचं नाही. याचा पार्टनर बोडके गुरुजी फालाजी पाटील आहे. त्याला विचार गोवळे गुरुजी काय पाया पडलाय. मी केस वापिस घेणार गेलं तर याची बँक बंद पडणार होती. काय घोटाळा काढलो होतो. ओपन चॅलेंज द्यालो. सरकारची मला विजन नाही ना, मी ओपन चॅलेंज द्यायलो. माझा अभ्यास किती आहे त्याचा अभ्यास किती आहे बघूत. आणि आज म्हणाले की गोरठेकराला बरबाद. आम्हाला जनतेनं इतका आशीर्वाद दिला, इतका आशीर्वाद आहे आमच्याकडं. बाबासाहेब बापूसाहेब वसंतराव साहेब नंतर हे जनता आम्हाला घेऊन बापाप्रमाणे आम्हाला सांभाळत आहे. त्यांच्या तू किती बर्बाद करायला निघ, आम्ही होण्यापेक्षा तू बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. हे चॅलेंज करतो. माझ्या नंतर हे बोलणार आहेत आमचे मनुरकर काका. त्यांना सांगणार आहे ओपन चॅलेंज करालो 15 तारखेनंतर. आंध्रातला कारखाना 27,000 रुपये भाव देऊ शकतो. 120 किलोमीटर येऊन
तर तू 2600च्या वरी का जाईनालास? 2500 आणि ते पैसे लावून आमचेच पैसे आम्हाला द्यालास, म्हणूनच जनता तुला तुझी जागा दाखवायली, आम्हाला निवडून द्यायची. आणि ऊसाचा खाजगी काटा करा. ऊसामध्ये 1 टन मारतोस की 2 टन मारतो ते ओपन चेंज करायला येत. आणि एक जण काल पुलवाड साहेब, तुमच्या माहितीच तर सांगतो, काल एक जण म्हणलंय, आणि मी कोणाच्या बापाला भीत नाही, अमोल तुला चॅलेंज करतो, मला विजन नाही ना आणि घराणेशाही संपव. अरे हे 5 कारखाने घेऊन माझा घराणेशाही संपवून आले, तू किस खेती की मूली है रे? कभी भी आजा, आधी रात को मेरा दरवाजा खुला है. आणि अमोलला तू कोणते औषध देतोस, काय देतोस? आता मी तुझ्या मागे लागणार हा. डॉक्टर वस की नवस, कसा डॉक्टर झालास? कोणते इंजेक्शन देतात? आमचे योगेश्वर मेडिकल मधून गोळ्या कोण नेऊन देते, कोण कुटते, सगळंच माहित आहे. तुझ्यापेक्षा ते योगेश्वर दादा माझा चांगला आहे. बरोबर आहे. किती पैसे काढतो, काय काढतो, सगळं माझ्याकडे आलंय. आणि आज दंड फुटताले. मला वाटलं आज खरं हिंमत आली सर मध्ये हाय. आणि एक सांगते की बाबासाहेब गोरटेकर पहिला शब्द राहते, अरे तुला आमच्या गोरटेकर घराण्याला खेटायचं असलं तर माझ्या आजोबाचं नाव घेऊ नको, तू ओपन चॅलेंज आहे, तुझं कर्तृत्व दाखव ना. अरे ज्याच्याकडून निर्माण झाला बापूसाहेब त्याला विरोध, त्याच्या बापाला चांगलं, आणि त्याच्या बापूसाहेबांनंतर बापूसाहेब चांगला नाही, बापूसाहेबांचे पोरग चांगले नाही, विजन नसलं तर बापूसाहेबांना लोक आमदारकीला पाठवत नव्हते. जे तुझा आज कारखाना चालू आहे ते माझ्या बापाच्या आशीर्वादामुळे. मंत्रीपद न घेता 500 कोटी रुपये जे कॅनल साठी घेतले, अप्पर पेन कॅनल साठी, नाही तर तू कुठं कोण्या आपल्या शेतामध्ये काय होत होतं आपल्यालाच माहित आहे. आज कॅनल आलं नसलं 2005ला तर आपल्याकडे काय उत्पन्न होत होतं माहित आहे. आता 4 कारखाने, तुझा 5वाही कारखाना होऊ दे, आम्ही खेटायला दोन्ही भाऊ तयारच हा अर्ध्या रात्री. आणि आता ज्याची ज्याची इच्छा आहे, आणि तुम्हाला एक सांगतो, त्याला सांगायचं होतं 5 वर्ष कंप्लीट केलो बँकेचे, कॉलरवरी करून सांगालो. किती लेकरासाठी गाण मारला. 5 वर्ष काढणारा कैलास गोरटेकर आहे. बँकेतून स्टे आणायचा कसा आणायचा मला माहित आहे. 30 तारखेला माझा कार्यकाळ संपला, माझं सगळं संपलं. तुला काय ताकद लावायची अजून लाव. बँकेला आपलं तयारीला लागायचं, एवढंच बोलतो. आणि माय जनता जशी गोरटेकर परिवारावर आशीर्वाद देत राहिली असाच विश्वास ठेवा. जर आमच्या दोन्ही भावाचं चुकत असलं कान धरून माफी मागतो. आमच्या वडिलाप्रमाणे हा तुम्ही येऊन सांगत जा, आम्ही त्याच्यामध्ये बदल करून, आमच्यामध्ये बदल करून ते तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. आज उमरीकरांना 2 दिवस मी आज उमरीचा उपनगर अध्यक्ष म्हणून एक गोष्ट तुम्हाला ओपन करणार होतो. 2 दिवस मला पत्रकार परिषद घ्यायची होती, परंतु काही कारणास्तव घेऊ शकलो नाही. अप्पर पेनगंगेचं पाणी मला 2 दिवस उमरीला देता आलं नाही. पियायचं नाही की सांडवायचं पाणी नव्हतं. कारण की काय होतं तर तुम्हाला उमरीच्या जनतेला माहिती पाहिजे की आपली फक्त 14 लाख रुपये 35 थक बाकी होती, आणि आपलं पाणी बंद केलं उमरी नगरपालिकेचं. आणि आपल्या तालुक्यातून 2 कारखान्याचे कमीत कमी 70 लाख रुपये थकबाकीत असताना त्यांचं पाणी बंद केलेला नाही. आणि दुसरा महत्वाचा म्हणजे गव्हर्नमेंट दारू आपल्या नायगाव विधानसभेमध्ये जे धर्माबाद येतो तिथं अल्कोहोल फॅक्टरीचे 350 कोटी रुपये देणं आहे. अल्कोहोल फॅक्टरी त्याचं पाणी बंद करणं म्हणजे गव्हर्नमेंटला दारू पियायसाठी पाणी, दारू तयार करायला पाणी
ओके, परंतु जनतेला नागरिकांना पाणी द्यायसाठी अधिकाऱ्यांनी, मी जिल्हा अधिकाऱ्यांना लेटर दिलं, अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगरपालिका होती त्याच्यात सगळ्यात कमी माझ्या नावानं 14,35,000 रुपये होते, परंतु आम्हाला पैसे भरल्याशिवाय आमचं सील काढलं नाही. आत्ताच दुसरा एक मुद्दा सहकारमध्ये मला बोलावं वाटायलंय. ज्या वेळेस दूध डेअरी सहकारमध्ये तुझ्या पुतण्याच्या हातात आहे हे देखवलं नाही. पुतण्याला किती त्रास दिला, पुतण्याला किती त्रास दिला हे मला माहित आहे. पुतण्या कशामुळे गेला, अख्ख्या 15 दिवसात तुम्हाला पुराव्यासहित तुम्हाला मी 15 दिवसानंतर तुमच्या हातात कागदपत्रासहित देईल. तुम्ही तयार असाल तर तयारीला लागा. एवढंच या ठिकाणी आव्हान करतो आणि माझे